बरोबर आहे ना. आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत. सगळं असताना फडणवीस कुठून बाप लागला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही. बरोबर आहे ना. आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत. सगळं असताना फडणवीस कुठून बाप लागला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही. आज क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाअंतर्गत ट्रॅक्टर मोर्चा काढला. आज मराठवाड्यात तालुका निहाय ट्रॅक्टर आणि बैलगाडींचे मोर्चे आहेत आणि हे मोर्चे क्या हुआ तेरा आंदोलनात आहे. सरकारला आम्ही क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न केलेला आहे. निवडणुकीच्या वेळेस कर्जमुक्तीचा वादा केलेला आहे. इन्शुरन्सचा वायदा केलेला आहे. अन्नदाता बनेल ऊर्जादाता म्हणजे वीज आणि सौर ऊर्जा देण्याचा वादा केलेला आहे. हमी भाव देण्याचा वादा केला आहे. शेतकरी सन्मान योजनेतून 15,000 रुपये द्यायचा वादा केला आहे. पण यातले कोणतेही वायदे पूर्ण झालेले नाही. उलट याच्या विरोधात प्रतिक्रिया राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आहे, मुख्यमंत्र्यांनी दिल्या, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहे. याचाच अर्थ निवडणुकीला तुम्ही वादे केले होते हे तुम्ही विसरलात आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो आम्ही क्या हुआ तेरा वादा म्हणून शिवसेनेनं संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे. काल राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिलेले आहेत अ ब क या महापालिकेला, पण मुंबई महापालिकेचे मात्र प्रभाग तसेच ठेवलेले आहेत आणि इतर वगळायला सांगितलं. असं नाही आहे. सगळे जसेच्या तसेच राहतील. मुंबईची रचना जशी तशीच राहील. ज्या ज्या महापालिकेच्या भौगोलिक सीमा बदलल्या असतील तिथले वॉर्ड बदलले. ज्या ज्या भौगोलिक सीमा बदललेल्याच नसतील तिथले वॉर्ड काही बदलतील असं मला वाटत नाही, बदलणारच नाही. काय तुम्हाला गोड वाटत नाही या निर्णयावर? नाही काय गोड नाही. बरं, मी खिशात पैसे घेऊन बसतो काय असं अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलेलं आहे. त्या शिवसेनेला खरं बोलले अजितदादा. कारण ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळेस हेच लोक अजितदादा निधी देत नाही, अजितदादा हे देत नाही म्हणून बोंबलत होते. ओरडत नाही, बोंबलत होते. आता त्याच अजितदादाबरोबर तुम्हाला बसावं लागतं. निश्चित अजितदादांनी या लोकांची, विशेषतः आमच्यातल्या गेलेल्या गद्दार लोकांची कोंडी पुन्हा एकदा केलेली आहे. छगन भुजबळ पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला ते पुन्हा गैरहजर राहिले. तर अजित पवारांनी म्हणाला काही नेते आले नाही गेले तर ठीक आहे, पुढे वाढवण्यासारखं. तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे? याच्यातून हे स्पष्ट होते. जर भुजबळ साहेब त्याला गेले नसेल तर भुजबळ साहेब काय राष्ट्रवादीच्या कोट्यातून नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून मंत्री झाले की काय, अशा प्रकारचं मला असं वाटतं प्रश्न निश्चित उभा राहू शकतो. पण मला माहिती नाही भुजबळ साहेब का आले. देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत. ठाण्यात असे बॅनर झळकवले आहे आणि ठाकरे गटानं म्हणजे तुम्ही नितेश राणेंना डिवचलंय. तुम्ही हे बॅनर झळकवलेले आहे नितेश राणे आणि ठाकरे गटात. बरोबर आहे ना. आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत. सगळं असताना फडणवीस कुठून बाप लागला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही. बडगुजरांना पक्षात घेऊ नका असं सीमा हिरे म्हणतायत आणि त्यांनी फडणवीसांची भेट घेतली त्यासाठी. बडगुजर तुमच्याच पक्षात गेले होते म्हणून विचारलं. आता मला वाटतं बडगुजर कुठे जातील, कोणत्या पक्षात जातील हा त्यांचा प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं अनेक लोक ईडी बीडी जेलमध्ये गेले, पावन करून घेतलेले. हीच भारतीय जनता पार्टी कोणता कुत्ता, सलीम कुत्ता बरोबर बडगुजर आहे, हीच भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचं रान उठवलं होतं. आता काय तो त्यांचा अंतर्गत विषय तो होईल. वाघ्या कुत्र्याचं ते पुन्हा प्रकरण तापत चाललंय. पुणे पोलिसांनी नोटीस पाठवल्यात काय संभाजी ब्रिगेडला खास. मला असं वाटतं याच्यात इतिहास संशोधकांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षांनी किंवा कार्यकर्त्यांनी याच्यात लक्ष देण्यापेक्षा जे काही विषय असेल इतिहासामध्ये त्या पद्धतीनं संशोधकाचं मत लक्षात घेऊन याच्यात भूमिका घेतली पाहिजे. संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता दिसून येते आहे. कोट्यावधींचा खेळ सुरू आहे. अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवर बसले असल्याचा आरोप होतो. संजय राठोड अनेक प्रकार आहे. हा तर एक प्रकार सांगितला तुम्ही. कित्येक जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादानं घेतलं गेलेलं आहे. त्यांच्या खात्याचे तब्बल 903 वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे. बाकीच्या खात्याच्या काय नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गौडबंगाल आहे. आणि मला वाटतं त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे. त्या सुधारण्याची आवश्यकता आहे. सल्लागार अजित डोभाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सध्या वेगवेगळ्या खात्यामध्ये दिसून येते. वेगवेगळ्या नाही, सगळ्याच खात्यात हे. फक्त एकट्या संजय राठोडांच्या नाही, सगळ्याच खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची चलती आहे. कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतात आणि मंत्री काम करतात. आता मला आत्ता या ठिकाणी
कुठेतरी जी आपल्या संभाजीनगर महापालिकेने जो एक योजना राबवली, संबंध नसताना सामाजिक न्याय खातं ती योजना राबवते असं माझ्या कानावर आलं. जी वस्तू 10-10, 15-15 लाखाची ती 1.5-1.5, 2-2 कोटीत घेतली जाते असं मला कळालं. आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे मंत्री, मी तर प्रत्येक मंत्रालयाचं सांगू शकतो की कशा पद्धतीनं कुठं आता तुमच्यासमोर मेगा इंजिनिअरिंग आणि L&Tचं 3,400 कोटी रुपये, 3,400 कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये टेंडर अभाव केलं. आता तुम्ही समृद्धीचं बघा, नांदेड जालना 35% अभावाने टेंडर केलं. याचाच अर्थ हे कोणाच्या खिशात जातं हे लक्षात घ्यायला काय लोक काय वेळे नाही, त्यांना या गोष्टी कळतात. इथलं प्लॉट प्रकरण तुमच्या कानावर आलं असेल. तिकडे MIDC. फार MIDC इम्तियाज जलील फार आक्रमकपणे मी त्याला काल प्रेसला बोलण्यापेक्षा वैधानिक पद्धतीनं उद्योग मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना रितसर लिहिलेला आहे. 2 प्लॉट तिथं होते. त्या 2 प्लॉटपैकी एक मोठा प्लॉट MIDCचं आरक्षण उठवून संजय शिरसाडांच्या कंपनीला दिला गेलेला आहे. खरं तर जो प्लॉट आरक्षण उठल तिथं जवळपास 250 व्हेकल्स, 4 व्हीलर्स म्हणजे ट्रक्स बसू शकतात. तो दुसरा उरला ह्या 80-90 ट्रकचा आहे. आताच्या घडीला शेंद्रा MIDCची वाढ बघता इथं हे 2 प्लॉटसुद्धा पार्किंगला पुरणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. असं असताना हा प्लॉट दिला गेला, हा याच्यातला एक मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यातल्या आर्थिक विषयाचा मुद्दा आहे. कारण जर 6 कोटी रुपये ज्यांचे 25 लाख खिशात आहे, ज्यांच्या त्याला 6.25 कोटी रुपये बँक कर्ज देतं. हा एक बँक शेतकऱ्याला 25,000, 50,000, 1 लाख द्यायला मागे पुढे पाहते, परंतु यांच्या खिशात 25 लाख आहे. तर शेतकऱ्याची जमीन 10-10, 20-20 लाख नव्हे तर कोटी, 2-2 कोटीची असते, तरी 2 लाख, 5 लाख बँक द्यायला नकार देतात. आणि एकीकडे यांच्याकडे 25 लाख असताना 6.25 कोटीचं कर्ज दिलं जातं. आता हे जे पैसे हे तुमच्या इलेक्शनच्या शपथपत्रात दाखवले नाही असा माझा आरोप आहे. आणि म्हणून हे 2 प्रकारचे विषय आहे. रिझर्वेशन हटवणं एक स्वतंत्र विषय आहे आणि दुसरा आर्थिक गैरव्यवहार हा स्वतंत्र विषय आहे. निश्चित याविषयी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. विधिमंडळाचं अधिवेशन येत आहे, यावेळेस निश्चित ही भूमिका आम्ही मांडतो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. महाराष्ट्रात येऊन त्यांनी भेट घेणं एक अनेक विषय समोर येत आहे. मला असं वाटतं भेट घेणं काय वेगळं नाही, कारण आपलाही अरबी समुद्राला लागून आपल्या सीमा आहे. आपल्याकडे कसाब आला होता आपल्याला चांगल्या पद्धतीनं लक्षात आहे. आणि या सगळ्या विषयावर सागरी किनाऱ्याचे असं विषय असू शकतो किंवा नसला तरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात. ते त्याच्यात नवीन कडूचं उपोषण सुरू आहे, 4था-5वा दिवस आहे आणि आता ते जरांगे पण त्यांना समर्थन द्यायला जात आहेत. पण उपोषण 5वा दिवस सोबत असणारे अशा पद्धतीने विरोधात शेतकऱ्यांसाठी उपोषणासाठी योग्य मागण्या आहेत, परंतु बच्चू कडूंनी सत्तेत होते त्यावेळेस या मागण्यांसाठी आवाज दिला होता का हा सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो. परंतु बच्चू कडूंनी ज्या भावनेनं उपोषण ठेवलं मला असं वाटतं त्याला एक नैतिक स्वरूपात जनतेचा पाठिंबा मिळतो. अखेरचा सामाजिक प्रश्न विचारतोय. इंटरनेट समाजात फूट पाडतंय, भेदभावाची दरी रुंदावते, सरन्यायाधीश बनतायत देशाचे. आता इंटरनेट कशा पद्धतीनं समाजात भेद पाडतं मला माहिती नाही, परंतु आज तर काळाची गरज आहे. नेट वगैरे हे तर सगळं आवश्यक असलं पाहिजे. निश्चित अशा पद्धतीने समाजात भेद पाडणारे काही विषय असेल तर ते लक्षात आलं तर त्याला थांबवलं पाहिजे, एवढंच माझं म्हणता येईल. मुंबई पूर्णपीठाकडे आजपासून मराठा आरक्षणावर सुनावणी आहे. हायकोर्ट बेंच, मुंबईत आहे दिल्लीत आहे, मुंबईत आता दोन्ही बाजूनं याचिका आहेत. त्या उद्धवजींच्या काळात हे सांगत होते की कायदेशीर लढाई लढू शकते. आता कायदेशीर लढाई हे सरकार कशा पद्धतीनं लढतं याच्याकडे मराठा समाज मोठ्या आशेनं बघतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.